तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे की नक्की किंमत माणसाला आहे की पैशाला आहे. तर तुम्ही जर नक्की ऑब्झर्व केला असेल, तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये गेला असताल, खूप ठिकाणी गेला असताल, पण तुम्हाला काही वेळेस काही गोष्टी ऑब्झर्व होतात ज्या की आपल्याला खटकतात पण. तर तसाच आजचा एक प्रसंग आहे जो की तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यावरून तुम्हाला निष्कर्ष कळेल की नक्की किंमत माणसाला आहे की पैशाला आहे. तर चला आपण आपल्या आजच्या प्रसंगाकडे जाऊया. ॲक्च्युली हा प्रसंग एका माझ्या मित्राचा आहे. तो ॲक्च्युली त्याच्या आत्याच्या घरी गेलेला होता. तर आत्याच्या घरी गेल्यानंतर तिथे त्यांचे खूप मोठा बंगला होता, खूप भारी घर होतं. हा गेल्यानंतर खूप म्हणजे माणसाला जसं प्रसन्न वाटतं तसं वाटत होतं त्याला. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक एक गोष्टी ऑब्झर्व करत होता, एक एक गोष्टी पाहत होता. त्यांचा पाहुणचार वगैरे व्यवस्थित झाला, सगळ्या गोष्टी मस्त झाल्या. जसं जसं तो आतमध्ये गेला, जसं जसं घरामध्ये गेला, घरामध्ये गेल्यानंतर त्याला एका रूममध्ये एक बुढे बोले तो एक तरी म्हटलं तरी 40-50 वर्षांचा माणूस दिसला. तर तो माणूस रूममध्ये पडलेला होता खाटावरती. ॲक्च्युली त्याचं रिझन पण समजेल तुम्हाला का पडलेला होता. तर त्यांनीच बसल्यानंतर हा त्यांच्यापाशी गेला. त्यांना विचारलं काय झालं, कसं झालं. तर त्यांनी सांगितलं की बाळा, तुला बंगला आवडला का? तो बोलला हां आवडला, खूप आवडला. तर तो बोलला की हा पूर्ण बंगला हा मी माझ्या मेहनतीने बनवला आहे. तुला माहिती आहे रेल्वे स्टेशनच्या समोर जो हॉटेल होतं ते माझं हॉटेल होतं. त्या हॉटेलवरती मी दररोज दिवसभर मेहनत करायचो, संध्याकाळी घरी यायचो. घरी आल्यानंतर माझी बायको स्वतःच्या हाताने शूज काढायची. माझा पूर्ण म्हणजे एवढा काळजी करायची की विचारू पण नकोस. एवढी काळजी करायची आणि सगळं करायची. का? तर मी खूप मेहनत करत होतो, थकत होतो. मी त्यांच्यासाठी मेहनत करत होतो, तर मग तिने काळजी करणं साहजिक होतं. तर काळजी करायची. सगळं घरी आल्यानंतर प्रॉपर पाहुणचार वगैरे सगळं व्यवस्थित व्हायचं. त्यानंतर काही दिवसानंतर मला लकवा मारला. मी पॅरालिसिस झालो आणि पॅरालिसिस झाल्यानंतर मला एका रूममध्ये राहावं लागलं. पण ह्यानंतर पूर्णपणे पिक्चर चेंज झाला. ॲक्च्युली काय झालं की आत्ता पहिल्यासारखं माझी बायको मला पाहत नाही. माझा म्हणजे विचारही करत नाही जास्त. परत माझी काळजी करत नाही. मला नंतर हे पण म्हणजे बोलतात ना आपलं की प्रॉपरली माझा खाण्याबाबतीत या बाबतीत पण विचार नाही करत. जरी मी कधी एखादी जास्त गोष्ट मागितली तर ती देत नाही. का? तर तिला वाटत की मी घाण करेल आणि ती पूर्ण घाण केलेलं तिला साफ करावं लागेल. म्हणजे मला भूक असेल तरी पण स्वतःला मारावं लागतं. मला माझ्या नातेवाईकांना पण बोलायला परमिशन नाही आहे. म्हणजे पूर्णपणे तिचं राज्य चालतं. म्हणजे जस्ट विचार कर बाळा की मी ज्यावेळेस कमवत होतो त्यावेळेस तिचा व्यवहार कसा होता आणि जेव्हा कमवत नव्हतो तेव्हा तिचा व्यवहार कसा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, तू विचार करू शकतोस की घरातलेच जर असा करू शकतात तर बाहेरचे तर खूप दूरची गोष्ट आहे. बाहेरचे तर 101% पैशानुसार बदलणार. तर नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कमवा आणि स्वतःला व्हॅल्यू द्या. बाहेरचं घरचं कोणीही कोणाचं नसतं. तर समजलं ना दोस्तांनो, पैसा महत्त्वाचा आहे की गोष्ट समजली ना? चला, तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण अशाच गोष्टी तुम्हाला